दुसरा नेहमी शॉर्टकट शोधणारा. रामू खूप मेहनती शेतकरी होता. आपल्या छोट्याशा शेतात नेहमी नवीन प्रयोग करायचा. त्याची जमीन सुपीक होती, कापूस हिरवागार होता आणि रताळ्याचं पीक तर बहरलंच. तो निसर्गाच्या तालावर शेती करायचा, योग्य तंत्रज्ञान वापरायचा आणि पिकांना वेळेवर पाणी मिळायची व्यवस्था करायचा. पण शंकर मात्र नेहमी शॉर्टकट शोधायचा. तो अगदी कमी काम करायचा आणि बाकीच्या वेळ दुसऱ्यांवर टीका करण्यात घालवायचा. जरी तो तंत्रज्ञान वापरायचा पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी, तरी त्याच्या शेताची काळजी घेतली जात नव्हती आणि त्यामुळे जास्त पाणी साचायचे. एक दिवस रामूने शंकरला विचारले, अवघ्या एवढ्याशा कामात तुझ्या शेतात कसं काय चालतंय? शंकर हसला आणि म्हणाला, मी कमी वेळ घालवतो, पण मला वाटत काहीतरी निघेल. रामू म्हणाला, तुझे शेत स्वयंपूर्ण नाहीये. संकट आलं की त्याची कमजोरी समोर येईलच. काही आठवड्यांनी शंकरच्या जास्त पाण्यामुळे सगळं पीक वाया गेलं. दुसरीकडे रामूच्या मेहनतीचे फळ त्याला मिळालं आणि त्याचे पीक भरघोस आलं. शंकरला रामूचे कौतुक वाटलं आणि त्याने रामूकडून शिकायला सुरुवात केली. त्याला कळालं की खरी यश मिळते ते सातत्याने मेहनत केल्याने, संयम बाळगल्याने आणि काळजी घेतल्याने. मित्रांनो, लक्षात ठेवा, मेहनत आणि चिकाटी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.